सुंदर मनामध्ये भरली वाचा वाचा बोलत हा केस बी लांब आहेत. मी 4 पैकी 3 कॅटेगरीत तर तू बसलीच की झालीच की मी सुंदर नाही का? अभ्या तू तुझ्या बायकोला लय सुखी ठेवशील ना. तो प्लॅन आहेच माझा आणि कर्तव्य बी. तू ना नेहमी चांगलंच पाहतो, दोष पाहत नाही कधी. लते तुला जे दोष वाटतात ना ते मला दोष नाही वाटत. तू फिट आहे, ऍक्टिव्ह आहे, हसरी आहे, मनमिळाऊ आहे, एनर्जेटिक आहे एकदम. तू खरंच सुंदर आहे लते खरं. आणि तसं बी जगात परफेक्ट कोणीच नसतं आहे का नाही? थँक्यू. हा दादा दादा मी येतोय. मी आलो. थांब जरा. काय झालं रे अभ्या? काय आलं, परत भांडण झालंय का? ते भांडण परवडलं असतं. दादाला परत दारू प्यावीशी वाटू राहिली. दागिन्यांचं पण वाटप करून टाकूया का दोन्ही सुनांमध्ये? आता काय आलं? आता मला तरी काय करायचे ते दागिने ठेवून. नाही सगळं एकदम नको करायला. आव पण आता त्याच वापरणार आहेत ना दोघी जणी ते दागिने. नाही, ते सगळं ठीक आहे. कसं आहे हा शेवटी तुमचा निर्णय आहे. तरी बी मला वाटत बुवा का काही नको करायला. तुम्ही काय लपवताय माझ्यापासून? हे दादा काय झालं? बरं झालं तुम्ही दोघं आलात ते. दादा आम्ही हाय ना तुझ्या बरोबर. डोकं लय बनवून राहिलंय आता माझं. दादा डॉक्टरकडे जायचं का आपण? नाही नाही डॉक्टरकडे जाऊन काय होणार नाही. आले दादा तू चल आधी आपण घरी जाऊ. नाही इच्छा नाही हो राहिली माझी. अरे असं कायला बोलतो तू? ती बया असते ना घरी. अरे आई आहे, आप्पा आहे, आम्ही बी आहे. आमचं काहीच नाही का म्हणजे? लय वज वाटू राहिलंय आम्ही आता. कशाचं वज वाटतंय? लग्नाचं. दादा आपलं काय ठरलंय? आपण बोलूया ना नंतर. नाही काय होणार नाही बोलून आता काय. अरे असं नको बोलू दादा. दादा तू आधी घरी चल, मी मस्त कॉफी करते तुझ्यासाठी. घरी नको यायला लावलं ते मला प्लीज. अरे माझं झालं तर तू सुरू करणार आहे का दादा? हा आई अप्पांच्या डोक्याला ताप दिलाच पाहिजे का? होणारच. माझ्या लग्नाचा ताप त्यांच्या डोक्याला होणारच. असं काही नाहीये. नाही, माझं लग्न आता व्हेंटिलेटरवर आहे. ते नाही टिकणार जास्त दिवस. नाही ए दादा अरे तू काय बोल राहिला असं? हा अरे 3 वर्ष संसार केला ना वहिनी तुझ्या बरोबर. कारण माझं डोकं आणि तोंड दोन्ही बी बंद होतं म्हणून. असं दारू सुटली ना माझं डोकं बी शाबूत आहे आणि तोंड बी. नाही नाही आबे नाही टिकणार आता हे जास्त. एक तर मला लग्न मोडावं लागल आणि जर तुम्हाला ते नको असेल तर मला दारू सुरू करावी लागेल. त्याशिवाय लग्न नाही टिकणार माझं आता. लते लते प्लीज मला तुझ्या शब्दातून मुक्त कर लते प्लीज. सांगितलं ना तुला हे मी. माझं समाधान नाही झालं आत्याबाई. काय झालं? मला
पाहिजे. आता आहे का, आता काय कळलं पाहिजे? तुम्ही तुमच्या पोराच्या बाजूने उभं राहायचं ठरवलंय का? आवाज खाली आहे मे. कोणाशी बोलते, काय बोलते, काय भान आहे का नाही? सॉरी 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 आत्याबाई. आप्पा सॉरी. मला तुमच्यावर आवाज चढवून नव्हतं बोलायचं. पण आत्याबाई मला लई इन्सिक्युअर वाटत राहिले. आता यांनी गाडी मोडचा विषय घेतलाय डोक्यात. तो काही जात नाही त्यांच्या डोक्यातून. आत्याबाई मी आता 27ची झाली. मला आई व्हायचंय आणि हा माणूस मला घरातून काढायचं म्हणतोय. आत्याबाई प्लीज माझा संसार वाचवा. आत्याबाई मी पाया पडते तुमच्या. संसार वाचवा. आप्पा सुनबाई, तुम्ही दोघं मला माझ्या आई वडिलांसारखे. मी का नाही तुम्ही सांगितलेलं सगळं ऐकीन. तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे. पण मग तुम्ही यांना समजावा. यांनी जर का मला सोडून दिलं तर मी कुठं जाऊ? मला कोणीच नाही. अगं हे मे, तू काहीच करायची गरज नाहीये. जे काय करायचंय ना ते आम्ही केलेलं आहे. आई आप्पा ऐकणार नाहीत. डिवोर्स हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नाहीच आहे ना. तू तरी काय एवढा टोकाचा निर्णय घेऊन राहिला दादा? नाही झेपत आभ्या आता मला हे सगळं. ठीक आहे दादा, मला कळतंय की तुला थोडी स्पेस पाहिजे. असं कायला पाहतो अभ्या? बापू म्हणतेत अतिपरिचयात अवज्ञा. थोडं दूर व्हायचं काही काळासाठी. सगळी किलमिश जाते. त्या माणसापासून, त्या जागेपासून दूर गेलं ना की डोकं शांत होतं. सारासार आपण विचार करू शकतो आणि समोरच्या माणसाला माफ बी करू शकतो. लतिका पण बापूंनी सांगितलंय. दादा, ए दादा, दादा रागात आहे यार तू. पण तो राग निवळणं गरजेचं आहे, कळतंय का तुला? त्यानंतर तू जो बी डिसिजन घेशील ना तो खरा असेल. ए दादा, पाय ना इकडे. ए पाय, लती जे बोलते ना ते बरोबर आहे. तुला खरंच स्पेसची गरज आहे. घुसमट होऊ राहिली तुझी. तू एक काम करतो का? एकटाच जा कुठं तरी फिरायला, शांत ठिकाणी. आवडतं ना तुला? हा, एकटा विचार कर, स्वतःला वेळ दे. हा ए पाय, एकदा का तू शांत झाला ना, तुझा राग निवळला ना, मग तू जो बी डिसिजन घेशील आम्ही हाय तुझ्या बरोबर. हा, पण आई पण नाही ऐकणार. दादा हे पाय, तू अजून बी रागात आहे. त्यामुळे जेव्हा तुझा राग निवळेल ना तेव्हा आपण शांतपणे बोलू, बरं? हा. तुम्ही दोघं आहे ना माझ्यासोबत. दादा, मी काय म्हणलं तुला? तू शांत हो. किमान 3 महिने घे तू स्वतःसाठी. शांत हो आणि त्यानंतर तू जो बी डिसिजन घेशील आम्ही हाय तुझ्या बरोबर. काय कायला काळजी करतो यार? दादाचं लग्न मोडू नये असं आभ्याला बी वाटत. पण मग दादाला बरं वाटावं म्हणून फक्त वेळ मारून नेण्यासाठी आभ्या असं बोलला. लतिका तू बी आहे ना सोबत? दादा तुमचं फक्त तुटू नये एवढंच वाटतं मला. नाही तुटणार, सगळं मिटल. आहे ना आम्ही, आहे नाही दादा? आणि तू बरं केला मला फोन केला. परत कधी बी असं वाटल मला फोन करायचा, येईन मी. हो चल ये. टेन्शन घे करू तू. मला फोन करायचा, मी येणार. आपण जॉब मध्ये असेल तर? जॉबचं काय, भावासाठी येणार नाही का? तुम्ही दोघं आहे ना म्हणून चालू आहे बाबा सर.